इकडे काय करतो रे? खेळायची जागा आहे काही? मी इथे खेळत नव्हतो. इथं नव्हता खेळत, कुठे खेळत होता? बॉल कसा काय आला इथं? मी पुढे खेळत होतो, खेळता खेळता इथे आला. अरे असा कसा येतो रे तुमचा बॉल इथे? हे काय काय मीटर बॉक्स आहे ना? याच्यावर बॉल लागला, कोणाच्या घरातली लाईट गेली तर काय करशील? बरं तुमच्यातलं कुणी आलं आणि बॉल उचलता उचलता तुम्हाला शॉक लागला तर काय कराल रे? सॉरी काका. अरे सॉरी काय सॉरी, चल घरी. पण बॉल देत नाही, जा. बॉल मागतो तुझ्या पप्पाने देतो बॉल, जा. दिवाळी संपली ना? संपली ना? मग अभ्यास कोण करणार? घरी जा. बॉल मागतो. राहुल, अरे मोन्या, कुणी मीटर बॉक्स जवळ असं उभा असेल तर दचकवायचं नसतं, एवढं साधं कळत नाही का तुला? सॉरी पण तू इथे काय करतोय? पूजा करतोय. ये जोड्याने करू, ये. चल. काय तू काय करायचं तुला? नाही काय नाही, मी तो बॉल घ्यायला आलो होतो, त्या मुलांनी मला पाठवलं बॉल घ्यायला. बॉल मुलांचा खेळतायत ना ते आले होते, गेला तू त्यांना ओरडला, ती घाबरली बिचारी मुलं म्हणून बॉल दे. मी ओरडलो असं म्हणलं? त्यांना ओरडलं. अरे पण त्यांच्या भल्यासाठी ओरडलो नाही मोन्या. दिवाळी संपली, अभ्यास करायला पाहिजे का नाही पोरांनी? हो करायला पाहिजे, म्हणून ओरडलो त्यांना. हो बरोबर आहे. तू काय त्यांची बाजू घेतो? अरे बाजू नाही, मी फक्त बॉल घ्यायला खेळायला थांबलेत ना बिचारे म्हणून, बाकी काय नाही. हा बॉल धर आणि जा. नाही जा, त्यांच्याबरोबर जाऊन क्रिकेट खेळ, जा. नाही क्रिकेट नाही खेळत, बॉल. जा जा जा. तुला मदत करू का? नको. धर. हा दे. धर बॉल घे आणि जा, त्यांच्याबरोबर जाऊन क्रिकेट खेळ, जा. क्रिकेट तू काय करतोय? रीडिंग तपासतोय म्हणून. मी त्यांना देतो. हा जा, दे खेळ. खेळत नाही, नुसतं दे. काय माणूस आहे राव. ए सुनबाई, अगं माहेर राहून येत नाही तुझा साबण, हा थोडा थोडा वापर. सासूबाई, हे बघा, मला मारा, थोडा काही करा, पण माझ्या बाहेर त्यांना काही बोलू नका. मी पाया पडते तुमच्या. नालायक सासू आहे, किती छळ करते सुनेचा. नको नको ते बोलते बिचारीला, काहीच कसं वाटत नाही. तुम्ही तरी सांगा ना यांना. तो माझा मुलगा आहे, माझाच ऐकणार, कळलं? नवरा पण मला साथ देत नाही ना, हे तर वेगळी राहिली असती. त्या चिटकिणीपासून सुटका तरी झाली असती. अगे दे ना ठेवून एक कानाखाली. त्या जागी मी असते ना, तर तिथे सुतासारखी सरळ केली असते. अबे दे दे, लगावून दे. हल्ला मारीने मला पण तसंच पाहिजे. सासूबाई सासूबाई करून पायात पडते आणि मग बसते सासू डोक्यावर मिरावा. अगं सांग ना, तुझं पण घर आहे, रडत काय बसलीस? मोन्या, तुला काय झालं? काही नाही. गप्प काम करा, दिवे लागण्याच्या वेळी रडारड करू नकोस, वाईट होतं त्याने. बर नाही, काम करतो. अरे देवा, लाईट कशी गेली? काय माहिती आता लाईट अचानक कशी गेली लाईट? बघ ना. मोन्या, हे सगळं ना तुझ्यामुळे झाले. रडतो दिवे लागण्याच्या वेळी. तो मग काहीतरी का लाईट तर काय ठेव. गप आता, जा बघ लाईट कशामुळे गेली. आता कळणार कसं, हिला घराबाहेर काढतात की नाही? बाई मोन्या, हो हे जर चाळीतल्या बायकांकडनं कळलं ना मला, तर तुझं काही खरं नाही. बघतो जरा, बघतो काय काय आता झालं. तिकडे कुठे जातोय? मी काय अंधारात बसू? दिवा लावतो पर्यंत. दिवा दिवा शोधला जा. काय झालं? आण लवकर. आणतो आणतो आणतो. अहो तुम्ही काय करता इथे? अंधार का केलाय? अंधार केला नाहीये, लाईट गेले. मी आणू का? आधी का गेले ते तर कळू दे ना.
अरे आणतोयस ना, किती वेळ? आणतो हा. आणि पेपर पण आण. पेपर आता अंधारात पेपर तर काय आता हो, शब्द कोण सोडवायचा आहे मला? दिसत नाही पण पेन आणि काय प्रश्न विचारतो मूर्खासारखे. हा आणतो. काय शोधतोय? अहो काडेपिटी नाही मिळत आहे. चला आता काय शोधतोय? अहो पेपर हवाय ना, तो वारा घालायला. चला थँक्यू. अरे मोन्या, एकटाच काय बडबडत बसलायस? आण लवकर. तो आलोच. हा तुझ्या अंगावर झुरळ सोडू का? अहो नको. अरे काय नको, वेडा झालायस का? नको नाही नको. हे दिवा घेऊन येतो म्हटलं. नको नाही. आण लवकर. आणतो. तो पेपर इथे. जा बघ, जा लाईट काय गेले. मोहन, हो. तुझ्याच घरची लाईट का गेली नाही कदाचित एक पेज गेली असेल. म्हणजे अर्ध्या जणांची लाईट असेल आणि अर्ध्या जणांकडे लाईट नसेल. म्हणजे ग्राउंड फ्लोर आहे ना, त्यांची फेज पण आपली एकच फेज आहे. कदाचित त्यांच्याकडचे पण लाईट गेले असतील. थांबा बघूया. थांबाई. समीर हा काय रे मुन्या, काय झालं? अरे तुमच्याकडे लाईट आहेत का? एक पेज गेले असं वाटतंय. नाही, आमच्याकडे लाईट आहे. हो का तुझ्याकडे नाही आहे? हो, आत्ताच गेले रे लाईट. ए मोन्या, घरची धुणी भांडी करण्यातून वेळ काढून ना लाईट बिल पण भरत जा जरा. अरे घरच्या कामातून वेळ मिळत असेल तेव्हा ना त्याला. कपड्यापासून भांडी कुठीपर्यंत सगळं ह्यालाच करावं लागतं. अरे आता भानू आहे, नाही तर शोभा वहिनीकडे बिनपगारी घरगडी होतात. काय रे मोन्या? हो याच्या घरची लाईट घालवीन ना, मग ह्याला कळेल. अहो जाऊ दे हो, तुम्ही कशाला चिडताय? त्यांना बोलू दे ना. चिडण्यासारखंच बोलतो तो. तुला राग येत नसेल पण मला राग येतो. जाऊ दे चला, सोडून द्या. लक्ष देऊ नका. चला. काय मोन्या? कुठे? अरे आमच्याकडचे दिवे गेलेत, लाईट गेलेत रे. अरे बापरे, पण आमच्या घरची तर लाईट आहे. अरे सगळीकडे आहेत, फक्त आमच्याकडचेच गेलेत. अशी कशी काय गेली? काय माहिती आमच्याकडे कसं काय गेलं. ते मीटर बॉक्स मध्ये जाऊन काय काय तू गेला होतास ना तिकडे मीटर बॉक्स. ए, तुला म्हणायचं काय? तुझ्या घरातली लाईट मी घालवली. अरे मी तिकडे धूळ साफ करायला गेलो होतो. तेच म्हणतोय मी, ते धूळ साफ करता करता एखादी वायर बियर नाही ना तुटली, एवढंच मला विचारायचं होतं. नाही मला कळलं रे तुला काय म्हणायचंय. मला चांगलं कळलंय. मी तिकडे ते धूळ साफ करायला गेलो होतो. मी कशाला तुझ्या मीटर बॉक्सला हात लावू रे? पण मी कुठे म्हटलं? अरे आरोप करतोय ना तू माझ्यावर. अरे पण मी आरोप करत नाही हे राहुल. मी क्षमा मागतो तुझी. आय एम सॉरी. मला माफ. तू कशाला माफी मागतोय? जाऊ द्या, पण माफ करा आणि मॅटर क्लोज. अरे याला काय अर्थ आहे काय मदत? हे राहुल्या आपलाच आहे ना तो. अरे सॉरी पण बोलला ना तू. हा. तू बोलतोय म्हणून ना मदन. समीर, मदन, तुम्ही दोघं बोलताय म्हणून. आणि मी आहे ना म्हणून ऐकून घेतोय. हो, दुसरा कुणी असताना तर हाणला असता मोन्या. सॉरी म्हटलं ना, जाऊ दे ना, आता विसरून जा ना. अरे काय जा चालला होता तिकडे जा. हो करतोय वरून. सॉरी. चूक झाली रे. असं काय करतो? अर्थ आहे काय रे ना? रावल्या, तुला संशय आला वाटतं? नाही रे, मग अशी मीटर बॉक्स जवळ गेलो होतो मी. त्या सगळ्या वायर आधी सारख्या करायच्या होत्या ना तेव्हा. त्यानं बघितलंय मला, बाकी काय नाही, म्हणून विचारायला आला. संशय येणारच नाही त्याला. मग बरं आहे. आपण काही झालं तरी त्याला कळता का म्हणे? अख्खी दिवाळी आपण त्याच्या मीटर मधून लाईन घेऊन साजरी केली ते. नाही तर त्याला अटॅक बिटॅक यायचा. तो तरी येणारच. त्याने त्याचं लाईट बिल बघितलं. हे बघ मोहन, तुम्हाला का थांबवलंस? चांगलीच अद्दल घडवली असती. परत नादी लागणार नाही. अहो पण मित्र आहे माझा तो. असं कसं करणार त्याला आपण? मग ते त्याला कळायला नको.
कसा वागत होता तुझ्याशी? मला वाटतं ना त्यांनीच काहीतरी केलं असेल. पण आपल्याकडे पुरावा कुठे आहे? असं कसं आपण डायरेक्ट बोलणार? तुला ना अख्खं जगच सरळ वाटतं. मोहन, ते कोण आहे? त्यांनी काही केलं नसेल ना? अहो, थांबा थांबा, बहुतेक ती इलेक्ट्रिसिटी बोर्डाची माणसं असतील. आपण बघूया, या बघूया या. अहो साहेब ऐका ना. अहो साहेब, तुम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डाची माणसं आहात का? हो बोला. नाही काय नाही, आमच्या घरची वीज अचानक गेली, कापली वीज कोणीतरी. तुम्ही मोहन म्हात्रे आहात का? हो मीच मोहन म्हात्रे. हा, मग तुमची वीज आम्हीच कापली. आपण का कापली? का म्हणजे अहो तुमच्या बिलाचं पेमेंट बाकी आहे. आपण गेल्या महिन्याचं बिल भरलंय मी. आणि आता या महिन्याचं? या महिन्याचं बिल अजून आलंच नाही. आलं की 2 दिवसात भरतो ना मी. ते काय नाही, बिल भरा, लाईन चालू करून देतो. नाही नाही, पण काय आहे म्हणजे चालू महिन्याचं बिल भरलं नाही म्हणून तुम्ही इलेक्ट्रिसिटी कापू शकत नाही ना. म्हणजे असं मला वाटतं. हा म्हणजे तुम्ही बघा. पण मला बरोबर वाटतंय म्हात्रे, तुमचं ह्या महिन्याचं बिल इतकं आहे की कुणाकुणाचं वर्षाचं बिल सुद्धा तितकं येत नाही. किती आहे? 12,000. किती? 12,000. 12,000? हो. एवढं कसं येईल बिल? आता ते मला कसं माहित असणार म्हात्रे? ते तुम्हाला माहित हवं ना. दिवाळी जोरात केली वाटतं. नाही म्हणजे इतका लोड टाकूनही तुमचं मीटर शाबूत आहे याचं कौतुक वाटतंय मला. नाही हो, इतका लोड कसलं? कुठलं लोड ना आहे? तेवढी दिवाळी साजरी केली. बघा काहीतरी काय म्हणते का, ते फॉल्टी मीटरमुळे चुकीची बिलं येतात ना, तसा काहीतरी गोंधळ असणार. तुम्ही चेक करता का एकदा? अहो तसं नाहीये म्हात्रे, आम्ही रीडिंग चेक करूनच बोलतोय. असं कसं होईल? एवढं बिल कधीच येत नाही आमचं. काय मला खरंच वाटतं हे सगळं राहुलनी केलंय. तू सांग त्यांना. नको नको अहो नको. अहो काय नको नको करताय म्हात्रे? ते काय नाही, बिल भरल्याशिवाय लाईन चालू करणार नाही. झालं का हो तुमचं? हो झालं. चला. मोहन, अरे त्यांना सांगायचंच ना. मला खात्री आहे सगळं राहुलनीच केलेलं आहे. अहो पण राहुल विरुद्ध आपल्याकडे पुरावा नाहीये, कसं सांगणार त्यांना? पुरावा असून उपयोग काय? तू काय केलं असतंस? काही नाही. पण राहुल आपला मित्र आहे ना, त्याच्या विरुद्ध कसं बोलायचं? तुला ना खरंच सांगून काही उपयोग नाही. बिलाचे पैसे कुठून आणणार आहेस आणि शोभाला काय सांगणार आहेस तू? काय? 12,000 बिल. शांत हो शांत हो शोभा, 1 मिनिट शांत हो शांत हो. 12,000. हे पाणी घे, पाणी. शांत शांत हो, पाणी पी. हे बघ शोभा, आपण 12,000 एकदा भरले ना की पुन्हा इलेक्ट्रिसिटी येईल, लाईट येतील आपल्या घरात. अरे 12,000 म्हणजे या जन्मात आपल्याकडे लाईट येणार नाही. बघू शोभा, मी करीन काहीतरी काय काय करतो. करतो? तू एक काम कर, तू फोन लाव त्यांना आणि मला बोलायला दे, मी बोलते. पाठवायचं मग काय, किती बिल पाठवतात काय? हो नाही, पण मी ऑलरेडी त्यांच्याशी बोलून आलोय शोभा. ते म्हणाले की तुमच्या मीटरवर खूप लोड आला म्हणून तुम्हाला इतकं जास्त बिल आलंय. लोड? कसला लोड? अरे आपण काही लोड दिलाच नाहीये. एक साधा कंदील लावला होता, त्याचा लोड येतो का? तू फोन लावता ना, मला बोलायला दे, मी बोलते त्यांच्याशी. ते बोललोय त्यांच्याशी ऑलरेडी शोभा. बिल कसं येईल मोन्या? अरे मोहन, हिला तरी सांग. ती बरोबर करेल राहुलला. आवाज चढवला ना तर पोपटासारखा बोलायला लागेल तो. थांबा तुम्ही. थांबा नाही, तू फोन करताना मला बोलायचं त्यांच्याशी. लाईट पंखा नाही तोपर्यंत कसं राहायचं या घरात? मी नाही राहणार. रुबे, काय ग? काय केलं? बिल भरलं नाही ना म्हणून लाईट कापली. अरे माझ्या कर्मा, असा कसा जावई मला मिळाला हा? तुझ्यामुळे माझ्या मुलीला अंधारात राहावं लागते. मी नाही अंधारात राहणार. जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार. तू राहा ग इथं. हा, पण या मास्टरड्याला ना मी सोडणार नाही. काय रे, बिल भरायला काय झालं होतं तुला? असं किती झालंय बिल? 12,000 रुपये.
आई काय झालं तुला? मोने आण लवकर. काय झालं हिला? आई आई अरे अरे थांब. आई ग आई ग मोने हात दे. खरं सांगतेस तू? 12,000 बिल? हो. जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत लाईट जोडणार नाही म्हणतात. अगं बाई, म्हणजे 3-4 महिने तू माझ्याजवळ राहणार? आई नाही तू 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 राहा ग, तू राहा. तू नाही हा? तू कशाला आलाय? जा. लाईट नाहीत म्हटल्यावर मी अजिबात नाही. तुझ्यामुळे माझ्या मुलीला किती सहन करावं लागतं. लाईट पंखी नसलं तर कसं वाटतं ना ते कळू दे तुला. त्याशिवाय तू लाईन जोडून घेणार नाही. ते मिळाली की घुसलास. जा जा लाग. मला त्या मला शिव्या दिल्यास ना सगळं तुझ्यामुळे होते. जा. ऐक ना आई. चल चल तू चल आज. जाऊ दे त्याला. अंजू टोपला दे ना लवकर. अंजू अगे एक खुश खबर आहे. काय? अरे या महिन्याचं आपलं लाईट बिल केवढं कमी आलंय बघितलं का? हा? दिवाळी असून लाईट बिल कमी आहे. मग अरे मग काय, आपण केवढी बचत केली आहे विजेची आणि पैशाची. पटापट जेव, आईस्क्रीम खायला जाऊ. नको, माझा मूड नाही. तुला काय झालंय? तू आईस्क्रीमला नाही म्हणते, आईस्क्रीमला तू खुश नाही? काय बोलतोयस राहुल? मोहन दादांबरोबर किती वाईट झाले ते बघ ना. हा, एक तर त्यांची लाईट कापली, शोभा वहिनी घर सोडून गेल्या, त्या मावशी त्यांना घरात घेत नाहीये, आणि तू काय बोलून राहिला? कुणाशी वाईट वागत नाहीत मोहन दादा. त्यांच्या बरोबरच का असं होतंय काय माहिती. मोहन, हो. मी लाईट आणते ना. अहो नको, ते इलेक्ट्रिसिटी बोर्ड वाले येऊन लाईट कापून गेलेत ना. मग तुम्ही परत आणलीत तर सरकारी कामात अडथळा ठरेल तो. अहो दंड करतील आपल्याला, शिक्षा होईल. मी असताना तुला कोण शिक्षा देणार? हे झालं पण नको नको, तुम्ही काही करू नका. ठीक आहे, नाही आणत. पंखा सुरू करते प्लीज, त्याला नाही नको म्हणून. बरं वाटलं. या लाईट नेहमी जात नाही, आज कशी काय गेली? बाबू, हा हा काय झालं? लाईट गेलीये? नाही बाळा, रात्र झाली रात्र. अगं बघ ना, सगळ्यांची लाईट गेली अंजू. नाही, मी ते सिरियल बघत होते. हे बघ, रिपीट टेलिकास्ट होण्याच्या आधी तरी लाईट आली पाहिजे. फोन कर ना तू. थांब थांब करतो त्या लाईट वाल्याला. अगं फोन करा, चार्जिंगला लावलाय. चाळीतले लाईट गेले. अहो असं करू नका हो. लोकांना उठून उद्या सकाळी कामावर जायचंय, विद्यार्थ्यांचा अभ्यास अडला असेल, कोणाला औषधं मिळत नसतील, आपल्यामुळे त्यांना कशाला त्रास. आणि सगळ्यांमुळे तुला त्रास होतो त्याचं काय? तर ठीक आहे हो, मला काही त्रास होत नाही. आपलीच माणसं आहेत ना, त्यांना कशाला त्रास देत आहे. लाईट आणा बघू. आली आली आली. मी बघते, मी सिरियल बघते. आलो जाम भूक लागली. आज झोप तू. चालेल.